वेलकम टू विला ब्रदर लॉक्स. हॅलो गाईज, तर गुड मॉर्निंग झालेली आहे आमची आता. आणि ही आमची गाडी चालवणारी बघा सकाळी सकाळी वडोदरा हायवेला बबली बाई गाडी चालवते. बबली बाई आम्ही. आणि आज आम्ही राहिलो वडोदरामध्ये कस्तूरबाईच्या ओळखीचे होते कोणतरी ताई. मस्त होतं घर. आणि याही त्यांचं खायला बियाला सगळं बारीक पोरांचा संपवलेला आहे. घेऊन पण सोबत आलं त्यांचा खायला. त्याही ब्लॉग बघतील ना कस्तूरचे जाऊन बिऊन तर समजेल त्यांना. कस्तूरने का पिशवी भरून खायला तुमचा घेतला बारीक. आम्ही आता गुजरातमध्ये थांबलोय. गाडीची आमची फर्स्ट सर्व्हिस करायची होती. आम्ही नवीन गाडी घेऊनच आलोय. आणि आता हे बा इथं पण येऊन बादशासारखं बसल्याने रॅक्सूल कॅप्सूल आपला चाय ना कॉफी प्यायची त्यांची. काही बोललं पिता का लगेच दोघं धावत. मला म्हणतात चल जाऊ. आताच कॉफी पिऊन राहिले आणि बाहेरून तरी परत पियायची त्यांना फुकाटची भेटली तर. हां. आणि यो कॅप्सूल बाय आणि तिकडं बंटी बाय यांना निस्तार स्टारबक लागतं. बोलतं गुजरातमध्ये भेटर बोलतं पियायचीच. आणि कपडं माझा आणि तो आमचा बंटी बाई दोघांना कपडं आम्हाला एकच दिलं जॅकेट बस. कॅप्सूल. आता गाडी सर्व्हिसिंगला येईल. सर्व्हिस झाली का आम्ही परत इथून निघू सोमनाथसाठी दर्शनाला. आमची गाडी 1000 किलोमीटरवर सर्व्हिस करायची होती. किती चालली आपली आता? 1300च्या वरती चालली आहे. म्हणून फर्स्ट सर्व्हिस करून घेतो. डायरेक्ट 10,000 नाही तर 8,000वर करून घेऊ. थांबलो आहे. आणि बंटी आणि बबली दिसली नव्हती तुम्हाला आम्ही आलो तेव्हा. ते गाडीजवळ होते. तर गाडी सर्व्हिसिंगला चालली आमची. घेत नव्हते लवकर पण मॅनेजर चांगलं होता. त्याने आला रिक्वेस्ट केली गाडी घेतली. आता 1 घंट्यात देणार आहे बोलले. पहिले बोलले 2-3 घंट्यात होईल. 3 घंटे जातील. आता मॅनेजर चांगला आहे. मॅनेजरने करून दिले डायरेक्ट नंबर. होईल आता लवकरच सर्व्हिस. आणि आम्ही निघू इथून सोमनाथ ज्योतिर्लिंगाचं दर्शन करण्यासाठी. अजून आम्हाला द्वारका करायची आहे, नागेश्वर करायचं आहे. बघूया पुढे काय. बबली बाय आम्ही आता सर्व्हिसिंगला टाकलेली गाडी. आता बघूया किती घंट्यात देतं आम्हाला. बंटी बबली बा कशी जोडीला असते आमची गाडी. आमची सर्व्हिसिंगला लावले. आणि आमची पोरा इथं चुकल्या जेवणासाठी. कवा धुवून होतं आणि कवा जेवायला जातं असं झालं. एकदा होंडाईला लावले. शोरूमला गाडी लावले. काम चांगला. कॅप्सूल बाईनी सकाळच एअरपोर्ट घालवलेले आहेत. कुठं टाकून आले. याला सुध नाही रे तर आजू याने का घालवले एअरपोर्ट. घालवलं 10,000 रुपये सकाळच. तोमार बघा तोमार बघा. जेवायला आलो. आणि आज आजूने ऑर्डर मारले. काय आणले का माहीत? धुराचं काम. वास सुटले अख्खी हॉटेलमध्ये यांची धुराचा. जेवायला आलोय आजू भाई. हे पोरांना सगळीकडे ढग लागतात. आणि जेवणान पण ढग मागवले. तर गाईज बघू शकता आता आम्हाला जेवायला आलं. आणि यांनी जेवायला सुरुवात केलेली आहे. आणि हा अजय आणि चमेली बघा कसे यांना गॉगल घालूनच जेवायला लागतं. आणि कपडे 4 दिवस झाले एकच घालून आहेत. काय समजत नाही काय आवडलेत त्यांना. बॅग भरून कपडे आणलेत पण ते 4 दिवस झाले एकच कपडे घालतायत. ते बोलतायत कम्फर्टेबल वाटतात आम्हाला. चला आमची गाडी पण सर्व्हिसिंगला दिलेली आहे. तेवढं सर्व्हिसिंग पण होईल. आणि आम्ही जेवून पण घेऊ. हे बघा अक्षय आमचा बघा असा धजला आहे जेवायला. रॅप्सूल बाय यो कॅप्सूल बाय चमेली यो बंटी आणि मी बबली बाय. तर बघूया आता काय होतं पुढे. सर्व्हिसिंग करून घेतो गाडी आणि निघतो पुढच्या प्रवासाला सोमनाथच्या दर्शनाला. चला बघत राहा आपला व्लॉग कंटिन्यू करा. जेवण निघल्या आणि यांना लिफ्ट मध्ये बी जागा नाही वाटत. बघा आमची पोरा सगळं रॅक्सूल कॅप्सूल बंटी बबली सगळे आहे तिथं आता एकत्र. हे बघा 480 किलो. आज बंटी भाई जंगला जेवल्या का ताणून.
हो, बघू शकता तुम्ही आमची गाडी झाली आहे रेडी सर्व्हिस करून पूर्ण मस्त क्लीन केली आहे. कशी वाटते रे आपली गाडी आता पहिल्यापेक्षा कडक वाटतं ना. गाडी सर्व्हिसिंग करून दिली चांगली आणि मॅनेजरने पण आम्हाला रिस्पॉन्स चांगला दिला. लगेच सर्व्हिसिंग करून दिली आणि हे भाऊ होते यांनी पण आम्हाला गाडी लगेच सर्व्हिसिंग करून दिली. चांगली केली आहे, चांगली केली आहे गाडी आणि लवकर भेटली आम्हाला गाडी. 3-4 घंटे तरी लवकर भेटली यांच्यामुळे आणि मॅनेजरमुळे. बघू शकता कॅप्सूल भाई बंटी भाई व्हिडिओ काढता. रॅप्सूल आहे गाडीजवळ आहे. गाडी सर्व्हिसिंग तर झाली. आता आम्ही पुढच्या प्रवासाला निघतो. हॅलो भावंदो, तर आत्ता पोचलोय आम्ही सोमनाथला. काल निघालेलो उज्जैनवरून तर खूप लेट झालं. काल वडोदराला वस्ती केली आणि आता सोमनाथला 6 वाजेपर्यंत पोचलोय. गाडीमध्ये सर्व्हिसिंग केली आपण आणि सर्व्हिसिंग केल्यापासून हा कॅप्सूल बाई झोपलाय आणि यांनी तर गाडी चालवली, याचा प्रश्न नाही काय. पण कॅप्सूल बाईने पुरी झोप काढले. पोचलोय सोमनाथला, झाली आमची तयारी. आजचा मेनू कुठला कलर आहे शुभमी हो, तुला समजतं का कुठला कलर आहे? कलरचं नाव आहे लाईट ग्रीन कलर. मला तर आम्ही जाऊ दर्शना सोमनाथच्या. खूप लेट झाला आणि इथं रॅप्सूल बाय वाघ सगळे आम्ही तयार झाले आता टकाटक. कॅप्सूल भाईने अख्खे गाडीत झोपा काढले ना. कडक नाही झोपलेला वाटत तू, झोपलेला बघा. काम बघा याची, काम बघा आता कुठच्या उड्या मारतो बघा. बघा याची फाटले बघा, फाटले बघा, 1 नंबर फाटले. आम्ही सगळ्या उड्या मारल्या आणि याची फाटले. मार 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 फाटली. कुर्ता फाटला वाटतं याचा. मंदिर आहे सोमनाथ ज्योतिर्लिंग. ही आमची माणसं आहे. इकडे बघा कॅप्सूल कडक कडक. ही बबली बघ, बबलीने लास्टला उडी मारले. मंदिर मंदिर 1 नंबर. सोमनाथ ज्योतिर्लिंग 6वा समुद्र बघा विचारले. ही आमची बोरा फोटो करता लागली. हा कॅप्सूल भाई बघ झोप झाली पूर्ण कॅप्सूल भाईची. रॅप्सूल पहिल्यांदा आम्ही आलो. 3री वेळ पण पाठवून पहिल्यांदा आलोय. मस्त भावांनो, बघू शकता तुम्ही आजूची फोटोग्राफी चालू आहे आणि इकडे लाईट धरून आहेत. रॅप्सूल भाई बबली फोटो काढते आणि कॅप्सूल भाईने पण लाईट पकडून ठेवले आजूच्या फोटोसाठी. फक्त आजू भारी दिसला पाहिजे फक्त फोटो मध्ये. कॅप्सूल भाईला रात्री पण चष्मा पाहिजे आणि फोटो काढायला गेले कॅप्सूल भाई. कॅप्सूल भाईची सोय बघा, ही बघा, हे बघा कॅप्सूल भाई ची सोय करायला पोरा फुल तैनात आहेत. फोटोग्राफी बघा यांची कशी चालू आहे. प्रोफेशनल कॅमेरावाला वल हो बबली भाई, प्रोफेशनल कॅमेरावाला वल यानी भारी झाली. आता कॅप्सूल भाईचं झाला काम, आता झाले बबली भाई बघा. आता कॅमेरामॅन झाले कॅप्सूल भाई. यांचा 2-2 वेळा फोटो काढला. यांचा काही अजून संपत नाही. कॅमेरा फोटो काढायचा तावरी कालोख झाले अरे बघा. बघा फोटो काढायला जुगाड बघा पुरावा आपला. जुगाड बबली भाईने आणले आपले. कस्तूप भाई बघ, कस्तूप भाई नाही का त्याला गावाला कॅप्सूल भाई बोला जा. कॅमेरा तर आम्ही आमचं दर्शन झालेलं आहे चांगला मस्त. आणि इथं कार्डबीट हॉटेलचं ठेवून गेले आम्हाला जेवासाठी. आता शुभम कुठे जेवायला नाही तर वडापाव बोलतो खावता तुम्हाला कर कसू का लागतं आपल्याला टायमन. डाळ खिचडा संध्याकाळ तडकावाला अक्षय. आमचा मेनू ठरलेला रोजचा रात्रीचा डाळ खिचडा तडका.
दर्शन झाला मस्त. आता आम्ही निघतोय. गाडी तर आमची रेडी आहे आणि शुभम बी आमचा रेडी होतो. ड्रायव्हर भाई रात्रीचा वाघ आमचा वाघ ना 10,000 किलोमीटर बी एकटा जाईल आम्ही सगळं झोपलो तरी. गाडीच्या बाबतीत बाई नाद नाही करायचा. शुभम भाई एक ही निस्ता झोपतं कॅप्सूल भाई. का कॅप्सूल भाई झोपाला का मग गाडी कोण चालवील. शुभम भाई खंबीर आमचा एकटा आणि 2 आमचे माणसं हरवल्यान काय माहित. तर भावांनो आम्ही आता निघालो द्वारकाला. आता आमचा सोमनाथचं दर्शन झालंय. तर आम्ही आता तुम्हाला आमची पोरं दाखवतो कशी आहेत गाडीत. बघा आता आमची चमेली काय बोल. एक नंबर. आता आपला पहिला ब्लॉग आलाय. तुम्हाला आवडतोय का बघा. आवडला तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आमचा नवीनच चॅनल आहे. आम्ही जास्त वेळ चालवणार की नाही माहीत नाही, पण आम्ही 12 ज्योतिर्लिंग करतोय तोपर्यंत तरी नक्की चालवणार. डोळ्यावर जाम लाईट येतात. तुझी लाईट लाईक करो, फॉलो करो, सबस्क्राईब करो. आता आपला लाईक करो. आपल्या भावाचं नाव काय रॅप्सूल भाई. रॅप्सूल भाईला भूक लागली ना. रॅप्सूल भाई तब्येत डाऊन आहे माझी. तब्येत तुला ताप झाले ना. तुला गोळी देतो थांब. आता तुला काय करायचं आता हे जेवायला थांबवायचं का लगेच आपण. नाही थोडा पुढे जाऊन थांबू. तर आता आपला भाऊ बबली भाई नॉन स्टॉप गाडी चालवतो. तर चला आता आम्ही द्वारकाला नंतर हॉटेलला आणि थांबल्यावर कपडे तुम्हाला नाही दाखवतो. कपडे मी बिलकुल आणलं नाही. मी Next vlog. चला याही सगळं कस्तूपचं लाडू ना. चाट पण येणार कस्तूपनी सगळं संपवल्यान. लाडू एक नंबर आहेत. पण आता आम्ही द्वारकेसाठी चाललो सोमनाथवरून. थोडा उशीर होईल पोचायला, पण आम्ही तरी लवकरच थांबणार आहे. तेवढा एरिया कव्हर नाही करणार. 230 किलोमीटर आहे. बघू शकता तुम्ही आमची बबली बाय गाडी चालवते एक नंबर. आणि रॅप्सूल बाय खातं झोपतं. कॅप्सूल बाय बी खातं झोपतं. येऊन नाही झोपत, थोडा जागा लागतो. चला कंटिन्यू राहा आमचा ब्लॉग बघत. पहिल्यांदा आम्ही करतोय, तुम्हाला आवडेल. डिझेल बघा कस्तूप बाई कसा हलून फुल करतं. आलो ना गाडी हलून फुल करत. आता जेवायला थांबलोय आम्ही आणि भरपूर वेळानंतर हॉटेल शोधू आलेलो, पण मस्त आता हॉटेल भेटलाय तर चांगला. आता बघूया इथली taste कशी आहे. आजूच्या आवडीचा. आणि आजीला पण आवडेल असं वाटतं. आजूने पहिल्यांदा बघा वाजल्यात 10:30 अजून कुर्ता काढला नाही. पहिल्यांदा आले, नाही तर जॅकेटवरच माझे बरोबर असतं. किंवा का करत आजूचा त्याला एक तर टेस्ट लागतं, त्याला घरची टेस्ट लागते, नाही तर हॉटेलची पण चोखा काम असतं त्याचा एकदा. आजू कुर्ता दाखव. आजू कुर्ता. आजू बघ आजू कुर्ता. ये इथं रॅप्सूल कॅप्सूल आमचा. जेवायला बसलोय आता. रात्री लेट झालंय. शुभम बोलता आता काहीतरी. आता आम्ही 2 भाज्या मागवल्या आणि भात आणि चपात्या नाही, रोट्या भेटल्या ना मला इथं. आजूला जमले का विचार. आजूला आजूला जमलंय का आता जेवण निकडचं. आता त्याला चायनीज खायचीच हवं. त्याला घरचं आणि चायनीज लागतं बघ. आता तिथं पुढच्या वेळेला त्यांची मम्मीला आणू बरोबर जेवण बनवायला. टेन्शन नको त्याचा. बिचारा जेवण जास्त सुकल वाटतं. सुकल तो घराचा पर्यंत. खरा सुकणार. आणि कुरिअर कर त्याला ड्रायफ्रूट बिफ्रूट असतील 4-5 किलो बिलो.